विचारपीठावरील मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, नाशिकच्या अत्यंत मोठी परंपरा लाभलेल्या या वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरती मला बोलवून आपण माझा जो सन्मान केला त्याविषयी मी सुरुवातीलाच कृतज्ञता व्यक्त करतो। मला याची नम्र जाणीव आहे की आज जरी मी इथे डॉक्टर हमीद नरेंद्र दाभोळकर या नावाने व्याख्याता म्हणून उभा असलो तरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 220 शाखांच्या मधून 3000 पेक्षा जास्त जे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे काम पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत डॉक्टरांच्या निर्गुण खुनानंतर, त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी आपल्या समोर उभा आहे याची एक नम्र जाणीव मी सुरुवातीलाच माझ्या मनात असलेली आपल्या सगळ्यांच्या समोर नमूद करू इच्छितो। दुसरा देखील तितक्याच महत्त्वाचा भाग मला आपल्या सगळ्यांच्या समोर नमूद करायचा आहे भाषणाला सुरुवात करण्याच्या आधी, तो असा की या व्याख्यानमालेचा आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा अनेक वर्षांचा जिव्हाळ्याचा संबंध होता आणि मागच्याच वर्षी या व्याख्यानमालेमध्ये डॉक्टरांचं अभिरूप न्यायालयामध्ये त्यांच्यावरती एक खटला चालवण्यात होता ज्याची माहिती आता बेणी सरांनी आपल्याला दिली। त्यावेळेला आपल्यातल्या कुणाच्याही मनात असं आलं नसेल चुकून सुद्धा की 1 वर्षांनी याच व्यासपीठावरती इतक्या बदललेल्या स्थितीमध्ये आज मला या परिस्थितीत आपल्या समोर या विषयावरती भाषण करावं लागेल, परंतु वस्तुस्थिती मात्र तशी आहे। त्यामुळे एका बाजूला इतक्या महत्त्वाच्या आणि अत्यंत दीर्घकालीन परंपरा असलेल्या व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरती आपले विचार मांडण्याची संधी मिळते याचा अभिमान आणि कृतज्ञता आहे, पण दुसऱ्या बाजूला मनामध्ये तीव्र वेदना आणि खंत आहे की 8 महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला। दिवसाढवळ्या पुण्यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची गोळ्या काढून हत्या करण्यात आली, अजून त्यांचे मारेकरी आणि सूत्रधार सापडलेले नाहीत। याची एक तीव्र वेदना आणि खंत मनामध्ये घेऊनच मी या विवेकाचा वसा या विषयावरती विचार आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणार आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 12 पुस्तकं अंधश्रद्धा निर्मूलनावरती लिहिली आणि त्या 12 पुस्तकांमधील विचार तर कराल हे पुस्तक त्यांनी मला आणि माझ्या बहिणीला मुक्ताला त्याची अर्पण पत्रिका लिहिलेली आहे आणि त्या अर्पण पत्रिकेत डॉक्टर असं म्हटलेत की विवेकाचा वसा पुढे चालवण्यासाठी मला आणि मुक्ताला, हा विवेकाचा वसा हा शब्द डॉक्टरांनी जाणीवपूर्वक वापरलेला आहे। मगाशी माझी ओळख करून देताना जाधव सर म्हटले की डॉक्टरांचा वारसा आम्ही चालवतोय, तर मला वाटतं त्याऐवजी वसा हा शब्द जास्त योग्य राहील। रक्तानी चालतो तो वारसा, परंतु जो विचारांनी चालतो आणि जो अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शेकडो नाही हजारो कार्यकर्ते महाराष्ट्रात घेऊन पुढे चाललेत तो वसा, त्या विवेकाच्या वसाविषयी बोलण्यासाठी तुमच्याशी बोलण्यासाठी मी आज आपल्या इथं आलेलो आहे। तुमच्या माझ्यासारख्या लोकशाहीवरती प्रेम करणाऱ्या नागरिकांची या समाजामध्ये गेल्या काही वर्षामध्ये प्रचंड मोठी कोंडी झालेली आहे आणि आज मला वाटतं त्या कोंडीचा एक परमोच्च बिंदू हा आज आपण या निकालाच्या अनुषंगाने अनुभवलेला आहे। एका बाजूला धर्माच्या नावावरती अधर्म पसरू इच्छिणाऱ्या शक्ती या समाजामध्ये गेल्या काही वर्षामध्ये झपाट्याने एकत्रित होताना, राजकीय दृष्ट्या संघटित होताना आणि सत्तेसाठी दावा करताना आपल्याला दिसतायत आणि सत्तेमध्ये आलेल्या देखील आपल्याला दिसतायत। आणि दुसऱ्या बाजूला बेगडी धर्मनिरपेक्षता, अत्यंत प्रभावहीन शासन आणि भ्रष्ट अशा स्वरूपाची राज्यव्यवस्था अशा पद्धतीनं काम करणारा दुसरा पक्ष, यांच्या कोंडीमध्ये लोकशाहीवरती प्रेम करणाऱ्या तुमच्या आणि माझ्यासारख्या प्रत्येक नागरिकाची या राज्यामध्ये या राष्ट्रामध्ये प्रचंड मोठी गोची झालेली आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या करणारे हत्यारे कोण होते हे अजून जरी सापडले नसलं तरी आपल्याला सगळ्यांना याची मनोमन खात्री आहे की ज्या विचारांमधून डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली तो विचार आपल्याला नक्की समजू शकतो आणि ही जी कोंडी मगाशी मी तुमच्या समोर सांगितली त्या कोंडीचा एक टोक म्हणून नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येकडे आपल्या सगळ्यांना बघता येतं आणि आपण सगळे लोकशाहीवरती, भारताच्या राज्यघटनेवरती, या देशातल्या प्रश्न विचारण्याच्या संस्कृतीवरती प्रेम करणाऱ्या नागरिकांची ही कोंडी आहे। जसा जसा या कोंडीचा खोलात जाऊन मी विचार करतो तसतसं माझ्या लक्षात येतं की ज्या ज्या माणसांना या विवेकाच्या वाटेवरून चालायचंय, ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये विवेकाचा वसा स्वतःच्या आयुष्याचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणून हातामध्ये घेतलेला आहे,
त्या सगळ्यांना याच रस्त्यावरून चालायला लागलेलं आहे, याचा इतिहास साक्षी आहे. आपण इतिहासामध्ये जर थोडंसं मागं वळून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की अगदी युरोपाच्या प्रबोधन कालखंडांपासून सॉक्रेटिस, गॅलिलिओ, प्लुटो, ब्रुनो, कुणाचीही साक्ष काढा, ज्यांनी हा विवेकाचा वसा स्वतःच्या आयुष्यामध्ये पुढे घेऊन स्वतःच्या आयुष्यात पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय, त्यांना समाजाने याच पद्धतीनं एकतर दुर्लक्षित केलेलं आहे. दुर्लक्षित करून ते जर थांबले नाहीत तर त्यांची कुचेष्टा केलेली आहे. कुचेष्टा करून जर ते थांबले नाहीत तर त्यांना संपवण्यात आलेलं आहे. आणि भारतामध्ये देखील यापेक्षा काही वेगळं गेल्या 250, 300, 400 वर्षामध्ये आपण मागं जाऊन बघितलं तर घडलेलं आहे असं आपल्याला दिसत नाही. बुद्धापासून, चार्वाकापासून, तुकारामांपासून ते महात्मा गांधींपर्यंत आणि नरेंद्र दाभोळकरांपर्यंत ही अशा स्वरूपाची समाजामध्ये विवेकाचा वसा घेऊन पुढे जाणाऱ्या माणसांना दुर्लक्षाने मारण्याची आणि त्यातून ते थांबले नाही तर प्रत्यक्षात संपवण्याची एक परंपरा आपल्या समाजामध्ये आहे आणि त्याचं एक भान आपण सगळ्यांनी ठेवणं आवश्यक आहे. मग पुढचा प्रश्न असा येतो की जर या विवेकाच्या रस्त्यावरून चालणं इतकं अवघड असेल आणि त्याच्यासाठी जर स्वतःचं बलिदानच देण्याची वेळ आपल्यावरती येणार असेल तर मग या कोंडीमधून आणि या रस्त्यावरून चालताना आपण सगळ्यांनी काय म्हणून प्रवास करावा आणि कशा पद्धतीनं या पेचाला सामोरं जावं. जसा जसा मी खोलात जाऊन या पेचाचा विचार करतो तसतसं मला असं जाणवतं की जो विवेकाचा रस्ता या पेच प्रसंगात आपल्याला घेऊन आलाय तोच रस्ता कदाचित या पेच प्रसंगातून आपल्याला बाहेर नेण्याची देखील वाट आपल्याला दाखवेल. कोणता रस्ता आहे तो? जर आपण थोडं अंतर्मुख होऊन विचार केला तर जो रस्ता चालण्याचं 25 वर्षापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून नरेंद्र दाभोळकरांनी ठरवलेलं तोच हा रस्ता आहे जो या पेच प्रसंगात त्यांना घेऊन आला. आणि आपण त्याच निर्भयतेने जर आपल्याला या पेच प्रसंगातून बाहेर पडायचं असेल तर त्या रस्त्यावरतीच आपली आढळ निष्ठा ठेवून त्या रस्त्यावरतून आपल्याला चालायला लागेल. म्हणून तो कोणता रस्ता आहे याविषयी मी आपल्या सगळ्यांशी थोडंसं बोलणार आहे. काय करत होते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर की ज्यांच्यासाठी त्यांची हत्या करण्यात यावी? बघा तुम्ही, गेल्या 67 वर्षामध्ये आपल्या या भारताने किती मोठी प्रगती केलेली आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या व्यक्तीनं महात्माजींची हत्या केली त्याच्यामध्ये कमीत कमी एवढं तरी वेडं धाडस होतं की त्यांनी समोर न येऊन महात्माजींच्या वरती गोळ्या झाडल्या. ज्या व्यक्तीनं डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या वरती गोळ्या झाडल्या त्याच्यामध्ये एवढं देखील धाडस नव्हतं. त्या 2 तरुणांनी मागून येऊन बेसावध क्षणी 68 वर्षाच्या एका माणसावरती, जो समाजामध्ये भारतीय राज्यघटनेने दिलेली मूल्य सदृढ व्हावीत याच्यासाठी प्रयत्न करत होता, अहिंसेच्या मार्गाने प्रयत्न करत होता, त्याच्यावरती गोळ्या झाडल्या. या स्वरूपाची प्रगती आपल्या लोकशाहीने गेल्या 67-68 वर्षामध्ये केलेली आहे. याची देखील नोंद ज्या वेळेला आपण या विवेकाच्या रस्त्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला घ्यावी लागेल. काय काम करत होते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर की ज्याच्यासाठी त्यांची एवढी भीती कुणाला तरी वाटावी? आमचे एक मित्र आहेत पुण्याचे पुढारीचे संपादक संजय आवटे, 1 महिन्यापूर्वी ते मला भेटलेले. तेव्हा त्यांचं एक वाक्य ते जे बोलले ते मला अत्यंत मनामध्ये खरं म्हणजे तर हलवून गेलं आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर ते सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. ते असं म्हटले की विचारांचं सामर्थ्य विचारांचा प्रसार करणाऱ्यांना जेवढं कळलेलं नाहीये तेवढं त्यांच्या विरोधकांना कळलेलं आहे. समाजामध्ये एक मुक्त विचार पसरला जावा, प्रश्न विचारण्याची संस्कृती रुजवली जावी, निर्भयतेनं चुकीचं करणाऱ्या माणसाला काहीतरी जाब विचारण्याची एक यंत्रणा या समाजामध्ये असावी, एवढं साधं सोपं गोष्ट घेऊन त्याच्या भोवती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं संघटन गेल्या 25 वर्षात डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी महाराष्ट्रात उभं केलं. यामधली कोणची गोष्ट अशी होती की ज्याच्यासाठी त्या माणसाला संपवलं जावं? याचा आपण सगळ्यांनी मनामध्ये विचार करणं आवश्यक आहे. आणि जर आपल्याला खोलात जाऊन याची चिकित्सा करायची असेल तर कुठल्या गोष्टींसाठी गेल्या 25 वर्षामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली आहे याचा आपण सगळ्यांनी अंदाज घेणं आणि अभ्यास करणं आवश्यक आहे. 4 सूत्रांवरती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची विचारधारा आणि कृती गेल्या 25 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे, रुजलेली आणि फोफावलेली आहे. ती 4ही सूत्र ही आपण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यातलं पहिलं सूत्र आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार. दुसरं सूत्र आहे शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध. तिसरं सूत्र आहे विधायक आणि कृतिशील धर्मचिकित्सा. आणि चौथं सूत्र आहे समविचारी संघटनांच्या माध्यमातून स्वतःचं सामाजिक अस्तित्व प्रबळ करणं.
यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामुळे ह्या सूत्रांना धरून काम करणारा माणूस समाजाला धोकादायक वाटावा? हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्या प्रत्येक सूत्राच्या खोलामध्ये जाऊन या सूत्राचा काय विचार आहे आणि तो कसा कृतीशील महाराष्ट्रात गेल्या 25 वर्षात केला गेला हे आपण सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा भारतातल्या राज्यघटनेने इथल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य सांगितलेलं आहे. आणि ज्या देशामध्ये शेकडो वर्षांची ग्रंथ प्रामाण्याची आणि शब्द प्रामाण्याची परंपरा राहिलेली आहे त्या देशामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणावा इतका रुजला नाही याच्याविषयी आश्चर्य करण्यासारखी परिस्थिती नाही. ग्रंथामध्ये एखादी गोष्ट सांगितलेली आहे म्हणून ती प्रमाण मानायची किंवा आपल्या कुटुंबामधली कुठली तरी ज्येष्ठ व्यक्ती एखादी गोष्ट सांगते म्हणून ती प्रमाण मानायची आणि जर त्याच्या विरोधामध्ये कोणी जर प्रश्न विचारू लागलं तर त्याला गप्प बसा म्हणून सांगायचं. अशा स्वरूपाची एक संस्कृती गेल्या 500 वर्षामध्ये 1000 वर्षामध्ये या भारतामध्ये रुजलेली आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा प्रश्न कुठल्याही मनोधारणेला कुठल्याही समाजधारणेला कोणतीही व्यक्ती विचारायला लागली की तिला एकतर आपल्या समाजामध्ये उद्धट समजलं जातं किंवा ही माणसं स्वतःला फार शहाणी समजतायत म्हणून त्यांना बाजूला टाकलं जातं. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेला काहीतरी कारण असतं आणि ते कारण आपल्या प्रत्येकाला तपासून बघता येतं. आपल्या बुद्धीचा वापर करून ते कारण आपल्याला पडताळून पाहता येतं आणि त्याच्या माध्यमातूनच आपण ते मान्य करायचं का नाही करायचं हे आपल्याला या देशाच्या राज्यघटनेत सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो. आणि हा वैज्ञानिक दृष्टिकोन इथल्या समाजातल्या प्रत्येक नागरिकाच्या शाळेमध्ये जाणाऱ्या प्रत्येक मुलाच्या मनामध्ये रुजावा. प्रश्न विचारण्याची संस्कृती चिकित्सेची संस्कृती या देशामध्ये रुजावी म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती या सूत्राला धरून काम करते. स्वाभाविकच आहे की ज्या देशामध्ये सातत्याने ग्रंथ प्रामाण्य आणि शब्द प्रामाण्याचा पगडा राहिलेला आहे त्या देशामध्ये जो कोणी प्रश्न रुजवण्याची संस्कृती समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करेल त्याला प्रचंड मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागतं. गेल्या 25 वर्षामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं महाराष्ट्रातल्या काही हजार शिक्षकांच्या माध्यमातून आणि त्याच्या बरोबरीनं काही लाखो विद्यार्थ्यांच्या पर्यंत ही प्रश्न विचारण्याची संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न वैज्ञानिक जाणीवा प्रकल्पाच्या माध्यमातून केलेला आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं ते आपण तपासून बघू शकतो. हा दृष्टिकोन जर या देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये जर रुजायला लागला तर स्वाभाविकपणे या समाजामध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये बुवाबाजीचं आणि गप्प बसण्याचं एक पेव फुटलेलं आहे त्याला एक अत्यंत प्रभावशाली उत्तर या कामामधून मिळू शकतं अशी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची धारणा होती. या सगळ्याकडे राज्यकर्ते काय नजरेनं बघतात याचं एक छोटंसं उदाहरण मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिन. जादूटोणा विरोधी कायद्याची लढाई जेव्हा ऐन हातघाईवरती आली होती तेव्हा अनेक शासनातल्या प्रतिनिधींना अगदी मुख्यमंत्र्यांना देखील डॉक्टर नरेंद्र दाभोळकर अनेकदा भेटायचे. असंच एक 4-5 वर्षापूर्वी ज्या वेळेला विलासराव देशमुख त्यावेळीचे मुख्यमंत्री होते यांना नरेंद्र दाभोळकर भेटले त्यावेळेला विलासराव त्यांना म्हटले डॉक्टर हा कायदा याच्यामध्ये खरं तर विरोध करण्यासारखं काहीच नाही हे मला देखील कळतं परंतु आम्ही पडलो राजकारणी आमची अडचण अशी आहे की समाजाचं मन ज्या बाजूला जातं त्या वाऱ्याच्याच बाजूने आम्हाला स्वतःचं मन टाकायला लागतं मत टाकायला लागतं आणि सध्या तुमच्यासारखा विचार करणारी माणसं समाजात फार कमी आहेत आणि तुमच्या विरोधात विचार करणारी माणसं जास्त आहेत त्यामुळे हा जादूटोणा विरोधी कायदा पारित होण्याची मला काही शक्यता दिसत नाही. डॉक्टरांनी त्यांना अतिशय शांतपणाने जे उत्तर दिलं ते आपण सगळ्यांनी समजावून घेणं आवश्यक आहे. डॉक्टर असं म्हटले की विलासराव तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु तुम्ही ज्या पक्षाची परंपरा सांगता त्या पक्षाचे पहिले पंतप्रधान जे कधीही कुठल्याही देवळामध्ये आणि धर्मगुरूकडे गेले नाहीत परंतु सगळ्यात जास्त वेळा निवडणुका लढून आले ते पंडित जवाहरलाल नेहरूंना कधीच असं वाटलं नाही. आणि त्याही पलीकडे जाऊन जर हे वास्तव तुम्हाला बदलायचं आहे तर मी तुमच्या समोर आत्ताच्या आत्ता एक प्रस्ताव ठेवतो. या महाराष्ट्रातल्या काही लाख शाळा तुमच्या काही हजार शाळा आणि त्यामध्ये शिकवणारे काही लाख शिक्षक तुमच्या स्वतःच्या थेट आधिपत्याखाली येतात या राज्याचे प्रमुख म्हणून. तुम्ही जर मनाने ठरवलं की या राज्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि शिक्षकाच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचं बीज आपण रोवायचंय तर येत्या 5 वर्षामध्ये हे महाराष्ट्राचं चित्र आपण सगळे मिळून बदलू शकू. परंतु तुमच्या दीर्घकालीन राजकारणाच्या मुळावर हे येणार आहे त्यामुळे तुम्ही हे करणार नाही. आणि तुम्हाला जर हे करायचं नसेल तर मी तुम्हाला अशी खुली ऑफर देतो की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते हे करायला तयार आहेत. तुम्ही फक्त राज्य शासनाचं सर्व इच्छाबळ त्यांच्या पाठीशी उभं करा. आज विलासराव देखील आपल्यामध्ये नाहीत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर देखील नाहीत
परंतु तो लाख मोलाचा प्रश्न मात्र अजूनही आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे की या देशामध्ये, या राज्यामध्ये ज्या हजारो शाळांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी शिकतात, त्यांच्या मनामध्ये आपण प्रश्न विचारण्याची संस्कृती रुजवणार की गप्प बसण्याची संस्कृती रुजवणार, यावरून हा देश, या देशामध्ये आलेलं सरकार हे धर्मांधतेच्या बाजूने जाणार का विधायक धर्मचिकित्सेच्या बाजूने जाणार, याचा कौल पडणार आहे. त्यामुळे शासनामध्ये निवडून आलेले प्रतिनिधी हे तुम्हा आम्हा सगळ्यांचे प्रतिनिधी असतात. त्यांना जोपर्यंत आपण प्रश्न विचारून त्यांच्या कृतीविषयी उत्तरदायी करत नाही, तोपर्यंत राज्यामध्ये कुठलंही सरकार आलं तरी प्रत्यक्षातल्या प्रश्नांना काहीही हात लागत नाही. हे गेल्या 65 वर्षाच्या लोकशाहीच्या प्रवासात आपण बघितलेलं आहे. त्यामुळे ही प्रश्न विचारण्याची संस्कृती ही फक्त अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाची पायभरणी नसून या देशातल्या एका सदृढ लोकशाहीची पायाभरणी आहे, याची नोंद देखील आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. त्यामुळे एका बाजूला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार हे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामातलं पहिलं आणि महत्त्वाचं सूत्र आहे, परंतु केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार केल्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचं सगळं काम होईल असं अजिबात आम्हाला वाटत नाही. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अंधश्रद्धांच्या नावावरती शोषण होतं, त्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्ते शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करण्यासाठी समाजामध्ये पाय रोवून उभे असतात. याची देखील आपण सगळ्यांनी दखल घेणं आवश्यक आहे. सातत्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीला असं बदनाम करण्यात आलं की अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही देवा आणि धर्माच्या विरोधात असलेलं संघटन आहे. कृपा करून आपण सगळ्यांनी लक्षात घ्या की हा अत्यंत हेतुतः पसरवलेला गैरसमज आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची देवा आणि धर्माविषयीची भूमिका ही तटस्थतेची आहे आणि भारतीय राज्यघटनेची देखील हीच भूमिका आहे. तटस्थतेची भूमिका म्हणजे काय? कुणालाही अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करायचं असेल तर त्याला स्वतःचा देव आणि धर्म बाजूला ठेवून या कामामध्ये येण्याची गरज नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समिती असं म्हणते की ज्या ठिकाणी देवाच्या आणि धर्माच्या नावावरती शोषण होतं त्याला आमचा विरोध आहे. त्यामुळे तुम्ही कुठला देव मानता आणि कुठला धर्म मानता त्याचं स्वातंत्र्य भारताच्या राज्यघटनेने तुम्हाला दिलेलं आहे. जोपर्यंत तुमचा धर्म आणि तुमचा देव तुमच्या घराच्या चौकटीच्या आतमध्ये असतो तोपर्यंत त्याला विरोध करण्याचं कुणाचंही कारण नाही. परंतु या देशाचं शासन हे धर्मनिरपेक्ष आहे आणि त्याला जर कोणी बोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला मात्र जाणीवपूर्वक अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोध करेल, ही त्यांची भूमिका आहे. या देशामध्ये ज्या स्वरूपाचे राजकीय वारे आज वाहत आहेत ते पाहताना आपल्याला सगळ्यांना हे लक्षात येतंय की या देशाचा सर्वोच्च आधार ग्रंथ असलेली राज्यघटना बाजूला करून त्या ठिकाणी मनुस्मृतीचं राज्य आणण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक या देशामध्ये होत आहेत. आणि त्यामुळं शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणं आणि ज्या ठिकाणी या देशाच्या राज्यघटनेतल्या धर्मनिरपेक्षतेला तडा जाईल असं वाटेल त्या ठिकाणी कृतिशील हस्तक्षेप करणं हे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाचं दुसरं महत्त्वाचं अंग आहे. आणि ते या देशातल्या राज्यघटनेतल्या मूल्यांना खरं तर कृतिशील करणारं आणि संविधानाची बांधिलकी या समाजामध्ये सदृढ करणारं काम आहे. त्याच्यामुळे त्याच्याविषयी हे देवा धर्माच्या विरोधात आहेत असा प्रचार करणं हे खरं तर घटनाविरोधी कृत्य आहे, हे आपण सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही ज्या ठिकाणी देवाच्या आणि धर्माच्या नावावरती शोषण होतं त्या शोषणाच्या विरोधात आहे. आणि जर आपण उलट्या बाजूने जर बघितलं तर खरा धर्म हा देखील शोषणाच्या विरोधामध्ये स्वतःची ताकद उभी करत असतो. त्यामुळे जर असं म्हणायचं झालं तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती या समाजामध्ये मानवता केंद्रित धर्म निर्माण करण्यासाठी चिकित्सेची संस्कृती रुजवणारी एक चळवळ आहे, हे आपण सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. पण ज्या वेळेला अशा कुठल्याही शोषण करणाऱ्या अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये उभं राहायला लागतं त्या वेळेला ती सोपी गोष्ट नसते, हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. अंधश्रद्धांच्या मध्ये आणि अंधश्रद्धांची पाठराखण करणाऱ्यांच्या लोकांच्या मध्ये प्रचंड मोठं असं हितसंबंधांचं जाळं तयार झालेलं असतं. आणि त्या जाळ्याला ज्या वेळेला आपण आव्हान करतो त्यावेळेला स्वतःच्या कुटुंबापासून ते स्वतःच्या आयुष्यापर्यंत, स्वतःच्या नोकरीपर्यंत असंख्य गोष्टींचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्याच्यावरती एक टांगती तलवार निर्माण होते. या सर्व गोष्टींना सामोरं जात गेल्या 25 वर्षामध्ये काही हजार बाबाबुवांचं भांडाफोड अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. दरवर्षी 100 पेक्षा जास्त अशा शोषण करणाऱ्या बाबाबुवांची पोलखोल अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते करतात. धर्माच्या नावावरती अधर्म पसरवणाऱ्या व्यक्तींना ज्यावेळेला कोणता तरी माणूस समाजामध्ये खंबीरपणानं उभं राहून आव्हान देतो, यापेक्षा मोठं धार्मिकतेचं काम कोणचं असा प्रश्न आपल्यातल्या प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध
हे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामातली जी दुसरी चतुसूत्रीतला जो दुसरा भाग आहे तो देखील आपण सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. पण गेली अनेक वर्ष कार्यकर्त्यांची एक मोठी अडचण होत होती की ज्या ज्या ठिकाणी अशा स्वरूपाचे शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करायला कार्यकर्ते रस्त्यावर उतरत, तिथे अशा स्वरूपाच्या शोषणाला विरोध करणारा कुठलाही कायदा समाजात अस्तित्वात नसल्यामुळे त्यांना असंख्य अडचणी येत होत्या. त्यामुळे सुरुवातीला अंधश्रद्धा निर्मूलन या नावाने चालू झालेल्या कायद्याच्या लढाईपासून ते डॉक्टरांच्या जाण्यानंतर पारित झालेल्या जादूटोणा विरोधी कायद्याच्या लढाईपर्यंत एक 20 वर्षाची प्रदीर्घ लढाई अहिंसक राज्यघटनेच्या चौकटीतली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी लढली. हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. कुठल्याही समाजामध्ये समाजाला पुढे नेणारा एखादा कायदा अस्तित्वात यावा याच्यासाठी जाणीवपूर्वक एखाद्या संघटनेने अहिंसक मार्गाने सातत्याने प्रयत्न केल्याचे अशा स्वरूपाचे इतिहासातलं उदाहरण हे विरळ असेल हे देखील मी अत्यंत जबाबदारीने आपल्या सगळ्यांच्या समोर नमूद करू इच्छितो. एका बाजूला धरणे, दुसऱ्या बाजूला आंदोलन, तिसऱ्या बाजूला उपास यासारखे रूढ आंदोलनांचे मार्ग वापरण्याबरोबरच स्वतःच्या रक्ताने सह्या लिहिणं, त्याचबरोबर स्वतःच्या थोबाडीमध्ये मारून घेण्याचा सत्याग्रह करणे असेल किंवा जशी श्वेतपत्रिका काढली जाते तशी अंधश्रद्धा जादूटोणा विरोधी कायद्याच्या कालहरणाची काळी पत्रिका काढणं असो, असे अनेक प्रकारचे अभिनव लोकशाही प्रक्रियेतले लढे या जादूटोणा विरोधी कायद्याच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं पुढे आणले. या बाबतीत देखील जाणीवपूर्वक असा प्रचार केला गेला की हा कायदा हा एका कुठल्या तरी धर्माच्या विरोधामध्ये आहे. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट की भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत येणारा कुठलाही कायदा हा एका धर्माच्या विरोधात मुळात असू शकत नाही. परंतु जादूटोणा विरोधी कायदा पास झाल्यानंतर पहिली जी त्याचा ऑर्डिनन्स आल्यानंतर नांदेडमध्ये केस नोंदवली गेली, ती केस ही एका मुस्लिम समाजातल्या बाबाच्या विरोधामध्ये होती आणि त्यानंतर गेल्या 8 महिन्यामध्ये ज्या 55 केसेस दाखल झालेल्या आहेत त्याच्यामधल्या अनेक केसेस या मुस्लिम समाजातल्या आणि बौद्ध समाजातल्या बाबांच्या विरोधामध्ये आहेत. हे देखील एकच उत्तर या आक्षेपाला मला वाटतं समर्पक ठरेल हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे जादूटोणा विरोधी कायद्याची लढाई या शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांच्या विरोधातल्या लढाईतलं एक हत्यार म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली 25 वर्ष लढली. दुर्दैवाची बाब अशी की या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी, तो कायदा प्रत्यक्षात येण्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना आपलं बलिदान द्यावं लागलं. अशी कोणची घटना घडली की डॉक्टर असताना जे हे शासन करू शकलं नाही ते डॉक्टरांच्या हत्येनंतर केवळ 3 दिवसामध्ये त्याचा ऑर्डिनन्स काढण्यात आला. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे असंख्य कार्यकर्ते याला साक्षी आहेत की फक्त डॉक्टरांच्या हत्येमुळे जादूटोणा विरोधी कायदा पास झाला असं जर आपल्याला कोणाला वाटत असेल तर तो एक मोठा भ्रम आहे. डॉक्टरांच्या हत्येनंतर देखील या समाजातल्या शासनाने आणि प्रतिगामी शक्तींनी सर्व पातळीवरती हे प्रयत्न केले की हा कायदा होणार नाही. परंतु डॉक्टरांच्या नसण्याचं दुःख मनामध्ये ठेवून देखील अनिसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पुढच्या 5 महिन्यामध्ये कंबर कसून जी लढाई लढली त्याच्या माध्यमातून हा जादूटोणा विरोधी कायदा या शासनाला, या समाजात पार करायला लागला. आज देखील ज्या वेळेला या देशातलं शासन बदलतंय आणि उद्या या राज्यातलं शासन देखील त्याच्या बरोबरीनं बदलेल, त्यावेळेला याची आपण नोंद करायला पाहिजे की अशा स्वरूपाच्या सिंहवल्गना त्या शासनामध्ये येणाऱ्या भागीदारी पक्षांनी केलेल्या आहेत की आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर समाजाला पुढे नेणारा हा जो कायदा आहे तो आम्ही रद्द करू. त्यामुळं या देशामध्ये आपण ज्या वेळेला कुणाला तरी शासन करण्याचं एक मॅन्डेट देतो, त्यांना एक शासन करण्यासाठीचा हक्क देतो आणि ते शासनामध्ये आले म्हणून त्यांचं आपण अभिनंदन करतो, त्यावेळेला आपण सगळ्यांनी मनामध्ये हे पक्क ठेवणं आवश्यक आहे आणि त्यांना हे सांगणं देखील आवश्यक आहे की या देशाचा विकास होणं हे महत्वाचंच आहे, परंतु या देशातल्या सामाजिक न्यायाच्या लढाईंना देखील महत्व देणं तितकंच आवश्यक आहे. या देशातल्या धर्मनिरपेक्षतेचा ढाचा जर बदलण्याचा कोणी प्रयत्न करणार असेल, भले ते शासन असो किंवा आणखीन कोणी असो, तर त्याच्या विरोधात प्राणपणानं आम्ही उभे राहू. त्यामुळे कोणालाही या देशामध्ये जर बरे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी जरी मिळालेली असली तरी या देशातली चिकित्सेची संस्कृती, या देशातल्या धर्मनिरपेक्षतेचा ढाचा आणि या देशाला पुढे नेणारे कायदे यांना जर त्यांनी लख लावण्याचा प्रयत्न केला तर हीच जनता त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. लोकशाहीमध्ये सातत्याने अशा स्वरूपाचं द्वंद्वात्मक राजकारण आपल्याला पुढे न्यावं लागतं आणि ते अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या 25 वर्षामध्ये करते. एक जागल्याची भूमिका समाजातल्या ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या 25 वर्षामध्ये पार पाडताना आपल्याला दिसते. त्यामुळे एका बाजूला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार, दुसऱ्या बाजूला शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध, तिसऱ्या बाजूला धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामातला सगळ्यात कॉन्ट्राव्हर्सियल राहिलेला हा मुद्दा आहे की ज्या ज्या ठिकाणी धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा करण्याचा प्रयत्न या समाजामध्ये झालेला आहे त्या त्या वेळेला आमचा धर्म बुडवण्याचा हा प्रयत्न आहे असं म्हणून त्याच्याकडे बघण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राच्या अनेक गावांमध्ये गेल्या 8 महिन्यामध्ये मी गेलो आणि तुमच्यासारख्या असंख्य श्रोत्यांशी संवाद साधला आणि त्यांना मी असं विचारलं की तुमच्या धर्मामधलं असं काहीतरी आहे का हो की जे तुम्हाला खुपतं, जे तुम्हाला बदलावंसं वाटतं. आणि असंख्य ठिकाणी तुमच्यासारख्या असंख्य श्रोत्यांनी मला असं सांगितलं की आमच्या धर्मामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आम्हाला खुपतात आणि आम्हाला बदलाव्याशा वाटतात. आमच्या देवाच्या आणि धर्माच्या नावावर बोकड्याचा आणि कोंबड्याचा बळी देणं आम्हाला मान्य नाही. उगाचच उपास तापास करणं हे आम्हाला मान्य नाही. देवाधर्माच्या नावावरती कुणाचं तरी शोषण करणं, स्त्रियांचं लैंगिक शोषण करणं हे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आमच्या धर्मामध्ये जर काही चुकीच्या गोष्टी येत असतील तर त्या गोष्टी तपासून बघून त्या बाजूला काढण्याच्या कामाला आमचा पाठिंबा आहे. मग विधायक कृतिशील धर्मचिकित्सा हे अंधश्रद्धा निर्मूलनाचं सूत्र काय वेगळं सांगता आपल्याला की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये धर्म ही समाजातली एक अत्यंत महत्वाची बाब आहे आणि ती नाकारता देखील त्याची चिकित्सा करण्याची संस्कृती समाजामध्ये रुजायला पाहिजे. ज्या ज्या वेळेला समाजामध्ये धर्माची चिकित्सा करण्याची संस्कृती लयाला जाते त्यावेळी धर्म हा सुरुवातीला संघटित धार्मिकतेकडे आणि नंतर धर्मांधतेकडे झुकायला लागतो. याचं एक अत्यंत जिथं जागतं उदाहरण आपल्या देशामध्ये आपण सगळे गेल्या काही वर्षामध्ये बघतोय. त्यामुळं या देशाला जर आज या लोकशाहीच्या टप्प्यावरती सगळ्यात कशाची गरज असेल तर विधायक कृतिशील धर्मचिकित्सेची आहे. जर विधायक कृतिशील धर्मचिकित्सेची चळवळ या देशामध्ये आपण रुजवू शकलो नाही तर या देशामधलं वास्तव हे झपाट्यानं धर्मांधतेकडे जाण्यापासून कोणी या देशाला रोखू शकणार नाही. त्यामुळे जो कोणी या समाजामध्ये धर्मचिकित्सेचं काम करतो त्याला अत्यंत सन्मान देणं, त्याची टीका टिप्पणी न करता त्याला काय म्हणायचं हे समजून घेणं हे या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आज ज्या गोदावरीच्या काठी आपण बसलेलो आहे तिचंच उदाहरण या अनुषंगाने मी आपल्याला देऊ इच्छितो. जेव्हा 18 वर्षापूर्वी पंचगंगेच्या तीरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी विसर्जित गणपती दान करा आणि निर्माल्य दान करा याची मोहीम चालू केली त्यावेळेला त्यांना धर्माचे विरोधक आणि धर्म बुडवायला निघालेली माणसं म्हणून त्यांच्यावरती प्रचंड टीका करण्यात आली. यावर्षी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर 18 वर्षानंतर आज या गोदावरीच्या काठावरती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मोजकेच कार्यकर्ते उपस्थित असताना 1 लाखापेक्षा जास्त गणेश मूर्तींचं दान करण्यात आलं आणि लोकांच्या मनामध्ये हा विचार रुजला. याचा अर्थ काय हो? स्वतःच्या देव नदीमध्ये बुडवून त्या नदीचं प्रदूषण करण्याच्या मानसिकतेला चिकित्सा करण्यासाठी जी साध अंधश्रद्धा निर्मूलन समिती 18 वर्षापूर्वी घालत होती ती साध कुठेतरी नाशिककर लोकांच्या मनामध्ये महत्वाच्या तारांना छेडून गेली आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पलीकडे त्यांना असं वाटलं की हा मुद्दा महत्वाचा आहे. माझी धार्मिकता हा गोदावरीचं प्रदूषण करून त्याच्यामध्ये निर्माल्य टाकणं किंवा गणपतीचं विसर्जन करून त्याच्यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि विषारी रासायनिक रंगाचं मिश्रण करणे ही नाही. माझी धार्मिकता ही या समाजामध्ये गोदावरीच्या काठाची स्वच्छता करणं आणि गोदावरीचं पाणी हे अधिकाधिक निर्मळ कसं होईल याच्यामध्ये आहे. असं ज्या वेळेला नाशिक मधले नागरिक म्हणायला लागतात त्यावेळेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीला अभिप्रेत असलेली विधायक धर्मचिकित्सेची चळवळ या समाजाची चळवळ झालेली असते आणि त्यासाठी नाशिककरांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. त्यामुळे ही परंपरा आपण इथेच न थांबवता ही सातत्याने वृद्धिंगत कशी होईल याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावरती महिलांना प्रवेश नसण्याचं आंदोलन असो किंवा फटाके मुक्त दिवाळीचं आंदोलन असो, पोळी लहान करा पोळी दान करा होळी लहान करा आंदोलन असो, अशा स्वरूपाची असंख्य विधायक धर्मचिकित्सेची आंदोलनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीने लढली आणि आज समाजामध्ये असा एक मोठा वर्ग आहे की ज्याला हे लक्षात यायला लागलंय की ज्या ज्या ठिकाणी पर्यावरण आणि आपली धार्मिकता यांचा एकमेकांच्या समोर संघर्ष उभा राहतो त्यावेळेला पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीनं आपण स्वतःच्या धार्मिकतेला विचार करायला लावला पाहिजे. आणि हे ज्या वेळेला समाजामध्ये रुजतं त्यावेळेला ते मला वाटतं या भविष्यातल्या धर्मचिकित्सेच्या चळवळीच्या दृष्टीने एक अत्यंत आश्वासक वातावरण आहे आणि हाच विचार समाजामध्ये पुढे नेण्याचं काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते आहे. चौथा आणि तितकंच महत्वाचं अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामातलं सूत्र आहे की व्यापक परिवर्तनाच्या चळवळीचा भाग असणं. अंधश्रद्धा निर्मूलन समिती अजिबात असं मानत नाही की या समाजामध्ये असलेले सर्व प्रश्न आपण सोडवू शकणार आहे. आम्ही असं मानतो
की या समाजातला एक मर्यादित प्रश्न आम्ही आमच्या जीवाच्या कराराने स्वयंसेवी पद्धतीनं त्याला आम्ही भिडू इच्छितोय, परंतु या पलीकडे समाजामध्ये असंख्य प्रश्न आहेत. पर्यावरणाचा प्रश्न आहे, भ्रष्टाचाराचा प्रश्न आहे, स्त्री पुरुष असमानतेचा प्रश्न आहे, जातीचा प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नांवरती काम करणारे लोक, या सगळ्या प्रश्नांवरती परिवर्तन करू इच्छिणारे लोक हे आमचे मित्र आहेत. आणि ज्या वेळेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चतुसूत्रीमध्ये हे चौथं सूत्र असतं आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर ते मांडतात, त्यावेळेला ते किती भविष्याचा वेध घेत असतात याचा अनुभव डॉक्टरांच्या हत्येनंतर आणि सच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसांनी घेतला की केवळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते नाहीत, तर या सर्व चळवळीतले कार्यकर्ते डॉक्टरांच्या हत्येनंतर रस्त्यावरती उतरले. तुमच्यासारखे सुज्ञ नागरिक रस्त्यावरती उतरले आणि भले ते धार्मिक असोत किंवा अधार्मिक, ते असं म्हणाले की आम्हाला हे मान्य नाही. जे कोणी स्वतःला कट्टर धार्मिक मानवत होते असे असंख्य माणसं गेल्या 8 महिन्यात मला भेटली आहेत आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही स्वतः अत्यंत धार्मिक आहोत, परंतु ज्या पद्धतीनं डॉक्टरांची हत्या केली ती आमची धार्मिकता नव्हे, आमच्या धार्मिकतेमध्ये हे बसत नाही. त्यामुळे आपली धार्मिकता ही आपण ईश्वर केंद्री करणार का मानव केंद्री करणार, असा दुसरा एक महत्वाचा प्रश्न देखील या अनुषंगाने मी आपल्या समोर उपस्थित करू इच्छितो. आणि समाजामध्ये व्यापक समाज परिवर्तन करू इच्छिणाऱ्या सर्व शक्तींच्या हातात हात घालून हा समाज परिवर्तनाचा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती कृतिशील आहे. डॉक्टरांचं हे स्वप्न होतं की आपलं काम हे केवळ कशाच्या तरी विरोधात नसावं, तर ते समाजामध्ये कशाची तरी पुनर्स्थापना करणारं, कशाला तरी बळ देणारं देखील असावं. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनापासून चालू झालेलं हे काम विवेकवादापर्यंत जावं अशी त्यांची अपेक्षा होती. डॉक्टर अनेकदा असा प्रश्न जवळच्या कार्यकर्त्यांना विचारत की या समाजामध्ये विवेकवाद रुजवण्याचा कृती कार्यक्रम कोणता असेल. आणि महाराष्ट्रातल्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींपासून अनेक दिग्गजांना त्यांनी हा प्रश्न विचारला. जेव्हा तर्कतीर्थांना डॉक्टरांनी हा प्रश्न विचारला तेव्हा तर्कतीर्थ क्षणभर मनामध्ये चिंतित झाले आणि डॉक्टरांना म्हटले, नरेंद्र तू वाईला ये प्राज्ञपाठ शाळेमध्ये, आपण या विषयावरती एकदा चर्चा करू. ती चर्चा प्रत्यक्षात झालीच नाही, परंतु मी जेव्हा या प्रश्नाकडे मागं वळून बघतो अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता म्हणून, त्यावेळेला मला वाटतं की या समाजामध्ये विवेकवाद रुजवण्याची अंधश्रद्धा निर्मूलना इतकी प्रभावी चळवळ महाराष्ट्रामध्ये आज नाही. आणि केवळ अंधश्रद्धा निर्मूलनापर्यंतच हे काम मर्यादित न ठेवता एका बाजूला जात पंचायतीच्या विरोधामध्ये केलेलं काम असो, आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांना दिलेला सपोर्ट असो, व्यसनाच्या विरोधात केलेलं काम असो किंवा मानस मित्रांच्यासाठी केलेलं काम असो, हे सगळी कामं अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही अंधश्रद्धा निर्मूलनाकडून व्यापक विवेकाच्या प्रश्नांपर्यंत जाऊ इच्छिते याचं दिशा दिग्दर्शक देणारी कामं आहेत. जात ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी या समाजातली अंधश्रद्धा आहे आणि आपल्या शक्यतेनुसार आणि क्षमतेनुसार त्या जात पंचायतीचे त्या जातीचे अग्रदल असलेल्या जात पंचायतीला जर आपण धक्के दिले तर कदाचित या जातीच्या प्रश्नावरती लढा उभारण्यासाठी एक पाऊल पुढे पडेल, असं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर 8 ऑगस्टला क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला याच नाशिकामध्ये जेव्हा जात पंचायतीला मूठ मातीची परिषद झाली त्यावेळेला म्हटले होते. आणि आज ते जे म्हटले होते ते त्यांच्या निधनानंतर, त्यांच्या खुनानंतर 8 महिन्यांनी वास्तवात आलेलं आपल्याला दिसतंय. महाराष्ट्रामधल्या असंख्य जात पंचायतींनी गेल्या 8 महिन्यामध्ये आम्ही आमची जात पंचायत बरखास्त करतोय अशा स्वरूपाचे निर्णय घेतले. वैदू समाजाच्या जात पंचायतीनं तर आम्ही आमच्या जात पंचायतीचं सामाजिक सुधारणा मंडळामध्ये रूपांतर करतो असा निर्णय घेतला. आणि तुम्ही टाळ्या वाजवल्या त्यापेक्षा जास्त टाळ्या तुम्ही नाशिककर म्हणून वाजवाव्यात असं मला वाटतं, कारण डॉक्टरांच्या खुनानंतर एक हाती ही लढाई लढणारे 2 तडफदार कार्यकर्ते गोराणे सर आणि कृष्णा चांदगुडे हे इथे आज आपल्यामध्ये आहेत. त्यामुळं आपल्या नेत्याचा खून झालेला असताना देखील इतक्या अवघड परिस्थितीतल्या इतक्या अवघड प्रश्नाला आणि जिथे स्वतःच्या जीवाचं देखील बलिदान देण्याची शक्यता निर्माण होते अशा प्रश्नाला हे कार्यकर्ते भिडले आणि त्या प्रश्नामधून गेल्या 8 महिन्यामध्ये या जात पंचायतीच्या विरोधातली अंधश्रद्धा निर्मूलनाची एक मोठी लढाई या नाशिकामधून सुरू झालेली महाराष्ट्रभर पसरली. मला माहिती नाही की जात पंचायतींनी स्वतः बरखास्ती करणं या निर्णयाची ऐतिहासिकता आपण समजून घेतली का नाही. ज्या समाजातल्या लोकांना शहरामध्ये कुठेही गुन्हा झाला तर पहिल्यांदा पकडतात, त्या लोकांचं नियंत्रण करणारी जात पंचायत केवळ संवादाच्या आणि प्रबोधनाच्या माध्यमातून
ज्या वेळेला असं म्हणते की आम्ही आमची जात पंचायत बरखास्त करतो, त्यावेळेला या देशातील लोकशाही आणि राज्यघटना सदृढ होण्याच्या दृष्टीनं पडलेलं ते एक महत्त्वाचं पाऊल असतं. विवेकाचा वसा पुढे घेऊन जाणारं ते एक महत्त्वाचं पाऊल असतं आणि हे या नाशिक जिल्ह्यामधून पडतंय. आता तुम्हाला प्रत्येक नाशिककराला खूप मोठा अभिमान असायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे नुसतीच जात पंचायत नाही तर नाशिक पासून 2 तासाच्या अंतरावरती नगर जिल्ह्यामध्ये 15 दिवसाखाली नितीन नावाच्या आपल्या एका तरुण सहकार्याची हत्या करण्यात आली जातीच्या विद्वेषामधून आणि त्याचबरोबर त्याला जोडल्या गेलेल्या तरुण वयात येणाऱ्या भावनिक नातेसंबंधाच्या संदर्भामधून. याच्या विरोधामध्ये देखील अंधश्रद्धा निर्मूलन समिती आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांचं समर्थन करणारं काम करते. लातूरच्या आमच्या शाखेनं 150 पेक्षा जास्त आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह लावलेले आहेत. हे देखील अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम व्यापक विवेकवादाकडे जाऊ इच्छित आहे याची नोंद घेण्यासाठी महत्वाचं आहे. व्यसन हा अंधश्रद्धा इतकाच विवेकाचा शत्रू आहे असा नरेंद्र दाभोळकर अनेक वर्ष मानत आलेले होते. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बरोबर व्यसनाला विरोध करणं हे देखील अंधश्रद्धा निर्मूलन विवेकाच्या चळवळीतला एक महत्वाचा भाग आहे. आणि नाशिक सारख्या तुमच्या शहरामध्ये ज्या वेळेला वाईन ही दारू नाही अशा स्वरूपाचा जाणीवपूर्वक प्रचार केला जातो आणि वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून या शहराचं ब्रँडिंग केलं जातं, त्यावेळेला कुठल्या मध्य संस्कृतीकडे हे राजकारणी आपल्याला घेऊन जाऊ इच्छित आहेत आणि ही मध्य संस्कृती ज्या वेळेला या समाजात रुजेल त्यावेळेला या समाजातल्या विवेकाचं काय होईल याचा देखील प्रश्न प्रत्येक नाशिककरांनी स्वतःला विचारला पाहिजे. त्यामुळे जातीला विरोध असो, व्यसनांना विरोध असो, मानसिक अस्वस्थ्यामधून जे लोक जात असतात ते बाबाबुवांच्या शोषणाला मोठ्या प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे त्यांना शास्त्रीय आधार देणारं मानस मित्रासारखं काम असो, या सगळ्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही हा विवेकाचा वसा पुढे घेऊन जाऊ इच्छिते. आपण सगळ्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की गोळी जरी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या शरीरावर मारली असली तरी इशारा तुमच्या माझ्यासारख्या लोकशाहीवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे की तुम्ही हा विवेकाचा वसा घेऊन जर समाजामध्ये चालू इच्छित असाल तर कुठला ना कुठला तरी विठ्ठल रामजी शिंदे पूल तुमची वाट बघतोय असा इशारा आपल्या सगळ्यांना या गोळीबार करणाऱ्यांच्या मागे जे सूत्रधार आहेत त्यांनी दिलेला आहे. परंतु हे देखील आपल्या सगळ्यांच्या समोर मी नम्रपणाने नमूद करू इच्छितो की गेल्या 8 महिन्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं जे काम या महाराष्ट्रामध्ये करून दाखवलेलं आहे त्याच्या माध्यमातूनच या इशाऱ्याला एक उत्तर आपोआप मिळालेलं आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या अचानक खून होण्याचं दुःख मनामध्ये ठेवून महाराष्ट्रातले असंख्य कार्यकर्ते हे दुप्पट जोमानं कामाला लागलेले आहेत आणि जादूटोणा विरोधी कायद्याची लढाई असो त्याच्या मंजुरीची, त्यानंतर त्याच्या अंतर्गत दाखल झालेल्या 65 केसेस असो, जात पंचायतीची लढाई असो, वर्षभराच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमाच्या कॅलेंडरमध्ये असलेले विसर्जित गणपती दान करा, फटाके मुक्त दिवाळी अशा स्वरूपाचे कार्यक्रम असोत किंवा गारपिटीनंतर झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी मानस मित्र मोहिमेचं नियोजन असो, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा ठरलेला एकही कार्यक्रम डॉक्टरांच्या जाण्यानंतर रद्द झालेला नाहीये. दुप्पट जोमाने अनिसचे कार्यकर्ते काम करतायत आणि तुमच्यासारखे असंख्य समविचारी आणि या घटनेमुळे हेलावून गेलेले लोकशाहीवरती प्रेम करणारे नागरिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहत आहेत. त्यामुळे आम्ही जरी व्यथित असलो, आम्ही जरी दुःखी असलो तरी आम्ही मैदान सोडलेलं नाही. डॉक्टरांची एक आवडती कविता होती सुरेश भटांच्या ओळी, ते अनेकदा स्वतःच्या मनाशी गात असत. करू नका एवढ्यात चिंता पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी अजून मैदान सोडलेलं नाहीये आणि तुमच्यासारख्या असंख्य लोकांच्या पाठबळावरती ही लढाई ते असंच पुढे नेत राहतील याची मला खात्री आहे. परिस्थिती कितीही अवघड झाली तरी देखील हा विवेकाचा वसा हातामध्ये घेतलेला आहे, कार्यकर्ते खाली ठेवणार नाहीत याची एक खात्री आपल्या सगळ्यांच्या समोर मी या अनुषंगाने देऊ इच्छितो. परंतु प्रवाहाविरुद्ध पोहण्याचं काम हे निश्चितच सोपं नाही. प्रवाहाविरुद्ध पोहताना असंख्य लोकांची दमछाक होते. मला माहिती आहे की आपल्यातला प्रत्येक व्यक्ती हा काही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटित कामाचा घटक होऊ शकत नाही. तुमच्यातल्या ज्यांना कुणाला असं वाटतं की आपण या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कामाचा घटक व्हावं आणि या समाजातली लोकशाही सदृढ होण्यासाठी हा विवेकाचा वसा पुढे घेऊन जाणाऱ्या विवेक दिंडीतले वारकरी आपण व्हावं,
त्या सगळ्यांना माझं असं जाहीर आज आवाहन आहे की आज इथे माझे सहकारी आहेत, त्यांच्याकडे तुम्ही नाव नोंदणी करावीत. नाशिकमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीची अत्यंत चांगली शाखा चालते, त्याच्यामध्ये तुम्ही संघटित कामामध्ये सहभागी झालात तर उत्तम. पण मला माहिती आहे की आपल्यातल्या असंख्य जणांना या संघटित कामामध्ये सहभागी होता येणार नाही. परंतु ते जरी तुम्हाला करता आलं नाही तरी तुम्ही या कामाचे समाजामधले हितचिंतक होणार का नाही, हा मला एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असं दिसून येईल की अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाची कोणीतरी निंदा नालस्ती करतंय, त्याला विरोध दाखवला जातोय, त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पातळीवर असं म्हणणार का नाही की आम्हाला माहिती आहे की ही चांगली माणसं आहेत आणि समाज पुढे नेणारं हे काम करतायत, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. तुमच्यातला प्रत्येक जण जर खंबीरपणानं असं म्हणायला लागला तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मैदानात पाय रोवून उभं राहिलेल्या असंख्य जणांना प्रचंड बळ येईल. त्यामुळे मला वाटतं आपल्यातल्या प्रत्येक सुज्ञ नागरिकाची ही जबाबदारी आहे की आपण अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कामाचे सभासद जरी नाही झालो तरी समाजामध्ये त्या विचाराचे हितचिंतक मात्र आपण होणं आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्या पातळीवरती वैयक्तिक कृतिशील कार्यकर्ता म्हणून देखील तुम्ही अनेक कामं करू शकता. जसं की गोदावरीच्या काठावरती विसर्जित गणपती दान करणं, एवढी एकच काम मी या कामाशी जोडून घेणारं म्हणून वर्षभरातून करेन. किंवा फटाके मुक्त दिवाळीचं माझ्या कुटुंबामध्ये किंवा माझ्या आजूबाजूच्या शाळा कॉलेजेसमध्ये मी प्रचार करेन. एवढं काम, एक जरी काम तुमच्यातल्या प्रत्येक जणांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं करायचं ठरवलं तर या विचाराला तुमच्यासारख्या असंख्य लोकांचं पाठबळ समाजामधलं जे हवंय आणि त्याच्यामधून येणारी जी या प्रवाहाविरुद्ध पोहतानाच्या लढ्यातील ऊर्जा आहे ती मिळू शकेल असं मला वाटतं. अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्वतःचं एक मासिक काढते, 11,000 पेक्षा जास्त त्याचे वर्गणीदार आहेत. आम्ही असं म्हणतो की अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाची लस दर महिन्याला जर तुम्हाला टोचून घ्यायची असेल तर या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या वार्तापत्राचे तुम्ही वर्गणीदार व्हा. माझे सहकारी आज इथे आहेत, ते तुम्हाला त्याच्याविषयी सांगू इच्छितील. या पलीकडे जाऊन देखील मला याची खात्री आहे की या ठिकाणी उपस्थित असलेला प्रत्येकच व्यक्ती हा काही अंधश्रद्धा निर्मूलनाचा हितचिंतक नाही. ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी मला याचा अनुभव आहे की त्या उपस्थित श्रोत्यांमध्ये एक 10-20-30% तरी लोक असे असतात की जे जाणीवपूर्वक या कामाची बदनामी व्हावी आणि यांची कशी फजिती केली हे समजून घेण्यासाठी आणि त्यामधून मजा घेण्यासाठी आलेले असतात. आणि मला याची खात्री आहे की अशा स्वरूपाचे काही लोक या सभागृहामध्ये देखील, या सभेमध्ये देखील उपस्थित असणार आहेत. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो, अशा धारणेने जर आलेले इथे कोण लोक असतील, डॉक्टर सातत्याने महात्मा गांधींचे एक विधान त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगायचे. गांधी असं म्हणायचे की आपला लढा हा इंग्रजी सत्तेशी आहे, इंग्रजी साहेब हा आपला मित्र आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या काम करणारे जे लोक आहेत, आम्ही असं मानतो की ते आमचे मित्र आहेत. त्यांच्या मनामध्ये आज जर कटुता असेल, त्यांच्या मनामध्ये जर आज गैरसमज असेल तर संवादाच्या माध्यमातून ही कटुता आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करणार आहे. त्यांच्या मनातला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विरोधातला विचार हा आमचा शत्रू आहे, परंतु ती व्यक्ती ही आमची मित्र आहे. याही पलीकडे जाऊन मी असं म्हणू इच्छिन की आज डॉक्टरांचे मारेकरी आणि त्यांचे सूत्रधार सापडलेले नाहीत, परंतु ज्याही वेळेला डॉक्टरांचे मारेकरी आणि सूत्रधार सापडतील त्यावेळेला त्यांना जर खरंच शिक्षा द्यायची असेल तर सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची त्यांच्यासाठी दिलेली शिक्षा असेल की तिथून पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना सातत्याने समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि धर्माची कृतिशील चिकित्सा व्हावी, याच्यासाठी कृतिबद्ध करण्याची शिक्षा आपल्याला द्यावी लागेल. तरच या समाजामध्ये अशा स्वरूपाचे मारेकरी परत निर्माण होणार नाहीत आणि त्या मारेकऱ्यांचं देखील मतपरिवर्तन करण्याचं एक स्वप्न या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे विद्वेषाचं राजकारण करणाऱ्या, विद्वेषाचं समाजकारण करणाऱ्या सर्व शक्तींना माझं हेच आव्हान आहे की या देशातल्या लोकशाहीला सक्षम करण्यासाठीची एक खूप मोठी वाटचाल आपल्याला करायची आहे आणि या देशाच्या राज्यघटनेला समोर ठेवूनच ती वाटचाल आपण करू शकतो. या देशामध्ये चिकित्सक आणि धर्माची चिकित्सा करणारी संस्कृती रुजावी, प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात रुजावी, प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजावी आणि त्याला धरून येणारी निर्भयता देखील त्या माणसाच्या मनामध्ये यावी, यासाठीचा प्रयत्न करणं हे केवळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचं नव्हे तर या समाजातल्या प्रत्येक जागरूक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य आपण किती निष्ठेनं पार पाडणार यावरून हा देश येत्या पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये कुठल्या दिशेनं जाणार हे ठरणार आहे. त्यामुळं हा विवेकाचा वसा जो
जो हे कार्यकर्ते समाजामध्ये घेऊन पुढे चालवत आहेत तो वसा आपल्यातला प्रत्येक जण हातामध्ये घेऊन पुढे जायला तयार होणार का नाही, असा एक प्रश्न तुमच्या समोर मी थांबण्याआधी उपस्थित करू इच्छितो. आमचा एक सहकारी आहे मिलिंद जोशी नावाचा. डॉक्टर गेल्यानंतर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वार्तापत्राचा जो दिवाळी अंक निघतो त्या दिवाळी अंकावरती काही कवितेच्या ओळी लिहिल्या होत्या. त्या मला वाटतं या कालखंडामध्ये आपल्याला दिशा दिग्दर्शक ठरतील. त्यामुळे त्या कवितेच्या ओळी फक्त आपल्या समोर वाचून दाखवतो आणि त्याच्यानंतर मी थांबेन. कवितेच्या ओळी अशा आहेत. संकटे जरी दाही दिशा, संकटे जरी दाही दिशा, जडली झुंजायाची नशा. संकटे जरी दाही दिशा, जडली झुंजायाची नशा. त्यातून जिंकायाची आशा, आता सुटायाची नाही. त्यातून जिंकायाची आशा, आता सुटायाची नाही. गावांनी जरी केले विद्ध, गावांनी जरी केले विद्ध, तरी फुलायाची जिद्द. गावांनी जरी केले विद्ध, तरी फुलायाची जिद्द. जग बदलाचे हे युद्ध, आता हटायाचे नाही. जग बदलाचे हे युद्ध, आता हटायाचे नाही. सगळ्यात शेवटच्या आणि महत्वाच्या ओळी आहेत. घालू हातामध्ये हात, घालू हातामध्ये हात, फुलू सारे एक साथ. घाव कितीही पडू दे, आता तुटायाचे नाही. तर अशा स्वरूपाची धारणा मनामध्ये ठेवून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते काम करत आहेत आणि त्यांच्या हातामध्ये हात घालण्याचं बळ आणि सामर्थ्य तुम्हा सगळ्यांना मिळावं आणि तुम्ही ते निश्चितपणानं कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला इथे बोलवलं आणि या समृद्ध परंपरा असलेल्या व्याख्यानमालेमध्ये विचार मांडण्याची संधी दिली याविषयी आपल्या सगळ्यांचे आणि संयोजकांचे खास आभार मानतो. डॉक्टरांचे मारेकरी अजून सापडले नाहीत आणि त्यांचे सूत्रधार अजून सापडले नाहीत. याविषयीचा आपला संसदीय मार्गाने केला जाणारा निषेध जोपर्यंत ते सापडत नाहीत आणि त्यांचा न्याय होणार नाही तोपर्यंत आपण नाशिककर मंडळी सातत्याने करत राहाल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.